तात्या पुष्पा बघितलं का रे? काल नाही दिसली रे. माळावर असती रोज, पण आता पहिल्यासारखं काय राहिलं नाही तिच्यात. अरे येड्या ती नाही म्हणत मी, मग पिक्चर आहे पुष्पा. सामी सामी गाणं आहे त्यात. बघ लय भारी आहे. काय सांगतोस? लयच भारी आहे. का मग आजच बघायला पाहिजे की पुष्पा. ए बैला, अरे उदयाला काय झालं? अहो शेठ, गावामध्ये शूटिंग आले. लय मस्त मस्त नटी आले. बांधलेल्या चांगल्या बांधलेले नटी आले तिकडे. काय सांगतो? शूटिंग कुठल्या पिक्चर? हे काय मला माहिती नाही. तात्या चला शूटिंग बघू येऊ. आबा मला घेतात का हिरो म्हणून? ए म्हाताऱ्या, तुझ्या वयाचं कुठे हिरो असतात का? अरे हिरोचा आजोबा म्हणून घेतात तुला. तसलं कोण करत? मला फक्त हिरो म्हणजे हिरो. मिस्टर म्हातारे, तुम्हाला हिरो म्हणून घ्यायला ते काही येडे लागले का? हा? अहो हिरो कसा पाहिजे? माझ्यासारखा एकदम हँडसम. असं काय नसतं जोगेश्वर. आता शाहरुख खान बघा, एवढं वय झालं तरी हिरो आहे की. माझा बी आहे का तसा? अरे हिरो कसा असायला पाहिजे? एकदम गावरान, मकरंद अनासपुरे सारखा, जसा की मी. नाही, मी काय म्हणतोय, जरा चांगले कपडे घालून येऊ का? नाम्या चिनू त्या नटी संघ माझी जरा चांगली ओळख करून द्या. कसं आहे, त्या गावातला मी मोठा माणूस आहे ना. हा, आणि ए चिनू, तिच्या बरोबर चांगले 2-4 फोटो काढ माझं. येतो आम्ही टाकलं बघून. बाबा तुम्ही या मागून, आम्ही होतो तो पुढे. हो शेठ, चला आपण जातो पण पुढे. आहे ठीक का? थोडं पावडर टाकून देऊ. काय चला यहाँ से अपने को ये सीन कैप्चर करना है. पहले यहाँ से क्लोजअप आना चाहिए सब, समझे? हीरोइन जो है, समझ रहे मेरी बात? समझ रहे हैं तुम? ये हीरोइन यहाँ से एंट्री मार रही है और उसका लुक फिक्स करना चाहिए अपने को, समझे तू? अभी देख, और वो लाइट जो है वो सामने से. हाँ, साउंड भी बराबर ठीक कर ले तू. हाँ ठीक है सब. अरे ए, कौन है भाई साहब आप? राम्या द प्रतिष्ठित नागरिक. अरे तो इधर काय के लिए आया तू? हे म्हणलं शूटिंग वाले माणसं आलेत मुंबईवरनं. मी म्हणलं जरा शूटिंग बघावं, काम आहे का इथं काय तुमचं? अरे यार, आज एक तो स्पॉट बॉय भी नहीं आया है. काम करेगा तू? काय शूटिंगचं? हाँ करेगा क्या? आबा बाबा 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 बाई वाड्यावर तसलं नाही, इकडे इकडे तू. तसलं नाही काय? इकडे मग कसलं आहे? इथं उभा राहा. हे बघ, हा तुला सांगतो, सांगा. तुला जर काम करायचंय ना, मी सांगेल ते सगळं तुला ऐकावं लागेल. ऐकणार ना? जमल का? जमल, पण मग मला पगार बिगार काय आहे का नाही? अरे पगार देऊ ना. तुला काय अपेक्षा पगाराची बरं? 50 रुपये. 70 दिला, चल. कमी का म्हण? अरे बाबा कमी नाही, तो जास्त आहे. जास्त आहे का? 50 पेक्षा 70 जास्त आहे. मग चालतंय. काय करायला लागल मला? अभी देख ले तू. बोलो अपने हीरोइन का हो गया क्या? देख अभी और बहुत काम है सारा. अपने को गाना शूट करना है. एक तो सन जा रहा है. देख ले. कुठे हिरोईन? तिकडे आहे का? अरे कॅमेरा सांभाळ ले. रेडी झाले का तुम्ही? झालंय बहुतेक. सर, हा बोल. आता वो मैडम आता लगेच येतील. वो मेकअप कर रही है. मेकअप कर रही है? होय. अरे जल्दी बुला के लाओ, अपने को बहुत काम है यार. ए वो लाइट को इधर ले जा रहा. खींच ले लाइट को. रेडी. अरे
किधर को ये है? पब्लिक कहाँ घुसी आ रही है, इनको बाहर ले कोण आहे रे? अरे वो क्या किधर कोई है? कितना टाइम से हम भी इधर बैठा है, खोलमर है पब्लिक कब से। अरे बोला कि उसको जल्दी। ओए ओए भाई साहब, क्या है आप कौन? कोण आहे रे? मला विचारतो कोण तू? हा? गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे मी. मला विचारल्याशिवार गावातलं काय बी हलत नाही. कुणी परसाकडला बी जात नाही याचं तोंड बघितलं. नाही ना एवढं दलिंदर वय आहे. दोस्त आहे. अरे बाबा, अब ये और भाई साहब आप कौन है यार? मी ना मला ओळखलं नाही. अहो, अरे मी कौन है गाव- ये? अहो मी गावचा भावी सरपंच आहे. हे गावचे होणारे भावी सरपंच आहेत जग्गू शेठ आमचे. ओए 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 बर सर, हा. आता ते मुहूर्ताचा पहिला नारळ फोड केले हो. ओ शेठ या पुढं. अरे रुको रुको यार, इतनी भी जल्दी वो हो रही है? हमारा मेकअप बिकअप सब चल रहा है, शूटिंग का सब सामान विमान हाँ हो गए क्या सब? Okay, sir, I'm ready now. आलात? छान, बरेच लवकर आलात तुम्ही. अरे वा, आता तुम्ही मराठी चांगलं बोलता की. मला वाटलं कुठे हिंदीच माणूस आहे काय की. अरे बाबा, मराठी ती बोलावंच लागतं हा? आणि मराठी शिवाय पर्याय आहे का कुणाला? सकाळपासून माझी तुम्ही सातारा पुणे आणि मुंबई कशाला करून ठेवली हिंदीवर जाते खायला. चला पूजा करून घ्या चला. ए अरे ये ले ओ, नाही का? अंदर रख, अंदर शेठ रख, घ्या तुम्ही पूजा करून घ्या शेठ. याची पूजा करून घ्या. अंदर रख. काय हे कसं काय राव तुम्ही शेठ? सोनू शेठ घेतो घेतो. हे सगळं उचला द्या. कुठे करायचं? चला या, पुढे या, घ्या. शेठ, तुम्ही या. मी सांगतो बरोबर तुम्हाला. अरे बाबा, शूटिंग त्यांचं तुम्हीच सगळं करायला लागलाय, त्यांना करू दे की. हे इथला मी सरपंच आहे भावी. मी साहेब आहे इथला. अरे माग वा, डिरेक्टर साहेबांना येऊ दे. सारखं कसं? मागं. हा साहेब. हिरो मॅडम आले. चला मागं. हो ठीक आहे. या मॅडम मॅडम या. हे तू म्हातारे या मागं. सर, या सर. अरे सरपंच आहेत आपले भावी सर. हे सरपंच आहेत काय? करू दे पूजा त्याला. अरे ह्या म्हाताऱ्याचं काय म्हटलं? हे दगड आणा. हे दगड घ्या. त्याने दगड हे घ्या. झालं का? अरे दगड घ्या कोणीतरी. अरे दगड. अरे दगड हे घ्या घ्या. दगड, हे घ्या. नाही खाली खाली पडतो. अरे खरोखरचं नाही रे, डुप्लिकेट घे. अरे दगड घ्या, दगड घ्या. शेठ भेटला, शेठ भेटला, दगड भेटला. दगडानं दगड आणला. तुम्ही काय पण सांगा हो, आपण काही करू तुमच्यासाठी. हा, टाळ्या. अरे वा. वा वा. कामाकड लक्ष द्या, कामाकड. होय 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 चल. चला लागा कामाला. माझा काल घेतो. इथला मी साहेब आहे आता. ओके नाही सर? हा हे बरोबर आहे. Are you okay? होय होय एकदम ओके मी. काय सांगते मला असं का खात एकटक माझ्याकडे? नाही तुम्हाला बघून थोडीशी चक्कर येते. शुगर वाढले म्हातारीची. माझं आहे? नाही तसं तुम्ही दिसत लय सुंदर. थँक्यू. रामू शेठ, हो. अहो मगाचपासून त्या हिरोईनने आपल्याला खूप उशीर केलाय हम्म, नाही का? हम्म. तो हिरो कुठपर्यंत आला बघा बरं जरा. आता हिरो पोचलेल पण अजून पोचलेला नाही. त्याला फोन लावा, म्हणा बाबा लवकर आहे, शूटला उशीर होतोय ना. फोन केलाय सर, फोन स्विच ऑफ लागतोय. मी काय म्हणतो सर, नमस्ते. मी नामदेवराव बोला. भावी आमदार बर. आणि या गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे. हो का? मी काय म्हणतो, तुम्हाला हिरो पाहिजे ना? बर. आमच्या गावात आहे की एक हिरो. तुम्ही त्याला घेतला तर कसं आहे, तुमचा वेळ बी वाचेल. काय म्हणणं? बता अहो नामदेवराव, हा. तसं नसतं ते. अहो एखाद्याला जर आपल्याला एखादी भूमिका द्यायची हिरोची म्हटलं बर. तर त्याच्या अंगी ते अभिनयाचे गुण असावे लागतात. त्याला बोलण्याची पद्धत जमली पाहिजे, अच्छा. त्याचा लुक छान दिसला पाहिजे. बरोबर. हे सर्व जमेल का त्याला? बस कसे डाव आहेत ना. अहो आपले भावी सरपंच या ना जोगू शेट, या असं पुढे मी पुढे नाही, नको. या हो तुम्ही शेट, या मी कधी शूटिंगच केलं नाही ना. या हो का. मला काय हे शेट आहेत बघा आपले. हा. डोंट वरी जगुशेट, मी आहे ना. मी शिकवेन ना तुम्हाला. नाही उगच कशाला. ए,
हा? तुला जमतंय का मी करू मग? हा का? नाही नाही मी करतो चला चला या दोघी या दोघांना शिकवते. चला चला या 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 हे बघा तुम्ही तुमची थोडीशी प्रॅक्टिस करून घ्या बरं. नामदेवराव थोडं बाहेर जा. हो थांब त्याला आले की इकडं. ये तिथनं बघ आपला जोगुशेट ऍक्टिंग करणार आहे. बोला. प्रिया मी तुला कधीच सोडून जाणार नाही प्रिया. विजय माझा विजय मीही तुला कधीच सोडून जाणार नाही. छान करता की हो तुम्ही. चला पटापट टेक घेऊया. चला चला ठीक आहे. कॅमेरा लावून घ्या व्यवस्थित. लाईट सरळ लावून घ्या. हा हो हो आर यू रेडी? दोघी रेडी आहात ना? हो ओके हो हो कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. प्रिया कट 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 असं नाहीये ते. तुम्ही सीन आता समजून घ्या. स्क्रिप्ट व्यवस्थित वाचून घ्या. हो हो वाचतो मी. ओके हो बघ काय राव तुम्ही एक डायलॉग असा काय कसाला करता पाहिजे. दगडूशेठ? हा मी तुम्हाला शिकवलं तू विसरला? हा नाटकाच्या वेळी तुम्हाला शिकवलं होतं ना ऍक्टिंग. ऍक्टिंग म्हणजे आर्ट आहे. कळलं का? आतून आली पाहिजे. घाबरू नका. बिंदास बोला. ए लाल्या अरे तुला काय कळतंय हा? तुला ऍक्टिंगचं येते का? बघा आणि शिका. प्रिय तुला मी माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही. एक नंबर बोल पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. शिका शिका. वा वा वा. वाव किती छान ऍक्टिंग करता तुम्ही. कुठे शिकलात? मला पण शिकवा ना. नाही नाही ऍक्टिंग कुठली येते मला. पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और AAC ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें. वाव किती छान ऍक्टिंग करता तुम्ही. कुठे शिकलात? मला पण शिकवा ना. नाही नाही ऍक्टिंग कुठली येते मला. ते आपलं असंच. खरं मॅडम त्याचं नाही जमत त्याला ऍक्टिंग. गावातल्या नाटकात बी त्यानं सडलेलं टमाटर आणि अंडी खाल्ली ती. नाही नाही माझी नजर धोका खाणार नाही माणसं ओळखायला. सांगा ना कुठे शिकलात? ते आपलं बघून बघून शिकलो. तवान फडाफडा त्यात वाव किती छान फोटोग्राफी. वाटू पेन असू दे त्याला काय. काय मग कसा वाटला सीन? कसं झाला? अजूनही वेळ गेलेली नाही हा. तुम्ही माझ्या फिल्ममध्ये काम करू शकता ॲज अ हिरो म्हणून. हा पण तुम्हाला वेळ आणि इंटरेस्ट असेल का? मी हिरो वाटेल पण नक्की ना नाही मॅडम. हो नक्की. नेहा व्हॉट आर यू डुईंग यार? अगं आपला जो निर्माता होता ना त्याने पुढचा सिनेमा द्यायचा आपल्याला, तर त्याने ते बॅकआउट करून टाकले सर्व. व्हॉट? ओ माय गॉड. पण सर मी यांना शब्द दिला. आता काय करायचं? पण दुसरा एखादा निर्माता शोधावं म्हणजे झालं. सॉरी लाला सर. खरंच आय एम रिअली सॉरी. खरं काय झालं माहिती का, आमच्या निर्मात्यांनी माघार घेतली ना त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. निर्माता म्हटलं की पैसा, पैसा म्हटलं की सगळं काम तिथेच थांबलं. कळते ना मी काय म्हणते ते. ह्यात काय तेवढं. असे किती पैसे लागणार आहेत पिक्चर बनवायला? फारसे नाही पण 4-1 लाख तर नक्कीच लागतील आपल्याला. अरे सर काय झालं? अरे पाणी येणार आहे कोणीतरी. नको नको पाणी नको. किती म्हणले नाही मॅडम डायरेक्टर साहेब? 4 लाख फक्त. 4 लाख नको नको जाऊ द्या. राहू दे नको. अहो सर कशाला टेन्शन घेता तुम्ही? सगळे नाही लागणार लगेच. किती आहेत तुमच्याकडे आता? तो माझ्याकडे सगळा हिशोब केला, सगळं रिकामी केलं तरी 1 लाख रुपये होईल बघा. झालं तर मग होती फिल्म सुरू आपली. तेवढंच होईल. हो. नाही पण एवढं कसं व्हायचं? अहो लाला सर तुम्ही पुन्हा टेन्शन घेताय. अहो बघितलं तर आपल्याला 4 लाख लागायचे आणि कमवायचे 20 लाख. तब्बल 5 पट जास्त.
काय डायरेक्टर साहेब, बरोबर ना? हो हो अगदी बरोबर आहे. हा एकच धंदा असा आहे ना की ते एकाचे 5 पट होतात. अरे पण नेहा तुझ्या डेटचं काय? तू तर फार बिझी असतेस ना. कसं आहे ना सर, मला जी माणसं आवडतात ना त्यांच्यासाठी मी वेळेत वेळ काढेल. मी कितीही बिझी असली ना तरी त्यांच्यासाठी वेळ काढेलच आणि ह्यांचा सिनेमा पूर्ण करणार म्हणजे करायचं. थँक्यू नेहा मॅडम. मॅडम नको हां, आता मुलगी नेहा. थँक्यू नेहा मॅडम. सॉरी नेहा, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. अगदी अगदी अगदी. थँक्यू मॅडम. कोण चक्कू तू मला शेडवतास? आजपासून फक्त माझा लालू शेड आहे. एक इथून तुम्ही बोलताय म्हणून फक्त मी शांत आहे. एक नमुना मुंडावरला जो तो शाना अति तिथं होती या माती, अति तिथं अर होती या माती. गावामध्ये ही 7.5 त्याला बी जाते. चला चला साईडला साईडला चला चला निघा चला साईडला. बाय सर. करामती बघा 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 गावाकडच्या हिरो हिरो रोल कॅमेरा ऍक्शन, रोल कॅमेरा ऍक्शन. हिरो कट 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 सर, पैसे जमवायचे अजून तुम्हाला. पैसे हो हो ठीक आहे. आलोच घेऊन मी. आलो घेऊन. आलो घेऊन. येस. नेहा पण ह्या एका बकऱ्याच्या बिर्याणीने आपलं पोट काय भरणार नाही बघ. तुला सांगतो ह्या गावात असे अजून आपले 2-4 तरी बकरे सापडले पाहिजेत बघ. डोंट वरी सर, नेहा म्हणजे हिरवा चारा आहे चारा. अशी बकरी सहज दाखवते मी. आणि हो, माझ्या डोक्यात अजून एक बकरा आहे. चला लागूया कामाला. हो लालिया लालिया नाम्या तू कधी आला गाड्या? जेव्हा तू 25 आणि 50 करत होता ना त्याच वेळेस आलो. खरं प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम नाही गेला. कसला प्रॉब्लेम? बरं मी आलो, काम आहे. प्रॉब्लेम आहे नाही ना कसला आलाय प्रॉब्लेम? अरे हा काय विशेष असं काय नाही, पण ती नेहा मॅडम आहे ना, नेहा हा हिरोईन. हा तिचा मला फोन आलेला. बर ती पुढच्या पिक्चर मध्ये मला हिरो म्हणून घेणार आहे. तू आणि हिरो? अरे स्वतःला बघितलंस का? हिरोचा बाप शोधतो तो, हिरोचा बाप. नाम्या काहीतरी वास येतोय रे. कुठं? काहीतरी जळलेल्याचा वास येतोय. बघू बघू बघू. अरे जाळण दूर संगत गेले का? लय झाली गंमत. काय विचारतोय मी? खरं घेतलंय तुला हिरो म्हणून? मी काय खोटं बोलतोय बाबा, खरंच सांगतो तुला मी. मग तू मग असे 25-50 काय करत होतास? अरे ते बकऱ्याच्या खाद्यासाठी आणि घरात पैसे लागणार होते त्या. खरं सांग लाल्या. लाल्या तुला पैसे नाही माहिती त्याने? खरं सांग. मला पैसे देणार का? मी त्यांना पैसे देणार. बरं चल मी जातो. बाय, तुला भेटतो नंतर. चल चल बाय 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 बाय. ना त्याला काय झालं? नक्कीच काहीतरी झोलय. मला लक्ष दिलं पाहिजे, कारण लाल्या कसाही असला तरी तो माझा मित्र आहे. त्याला माझ्याशिवाय कुणीच चुना लावू शकत नाही. पिक्चर का मॅडम? पिक्चर मध्ये जे दाखवते ते सगळं खरं असते का? काही असतं काही नसतं. नाही म्हणजे ते हिरो हिरोईनला मिठी मारते ते. ए बैला अरे जरा नीट धरला. दमन हळू. हे बापू मॅडम हातावर गादीच ठेवली आणि वाटलं माझ्या.
बरं, ते झालं. तुम्हाला काय ज्यूस वगैरे ए चिन्या अरे मॅडम साठी ज्यूस आण ना. आता मोसंबी जाणून आणलं जाणू की केळा जाणू केळाचा अरे ती आजानं म्हणेल का केळाचा ज्यूस हा अरे मी ज्यूस आण. नासा जाणू टाकलेला जाणू की ड्रामा जाणू बघा ना मॅम ते असे नमुने आहेत आमच्या गावामध्ये. ती सोडा तुमचं आपल्याला आवडलं पिक्चर मधलं काम. थँक्यू पण काय आहे ना अजून चित्रपट पूर्ण होईल की नाही काही सांगू शकत नाहीये. कस काय असं का म्हणता मॅम. काय नाही जोगुटे चित्रपट म्हटलं ना की शेकडो अडचणी येतात हो. आणि काही रोज येतात. आता हेच बघा ना आमच्या प्रोड्युसरची आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नाहीये आणि त्यात तुम्हीही नवीन नवीन जॉईन झालाय त्यामुळे ना काय करू आणि काय नको असं झालंय मला. नेहा मॅम तुम्ही कशाला टेन्शन घेता मी आहे ना. हे जग्गू गावचा सावकार आहे म्हणलं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला कशाच टेन्शन नाही. काय नेहा एनी प्रॉब्लेम. हो सर निर्माते सरांचा फोन आला होता. बर शूटिंग बंद करायला सांगितलंय अरे! ते लगेच. थांबवायची काय गरज आहे हा? मी आहे ना इथे. अहो जग्गू शेठ प्रोड्युसर नको का पैसे कोण लावणार. अशी किती पैसे लागतील. तसे 8 लाख लागतील पण आता थोडे जरी असतील ना तरी आपल्याला काम सुरू ठेवता येईल. नाही 8 लाख म्हणजे जरा जास्तच होतात मॅडम नाही का. बघितलं का नेहा सावकार म्हणजे गावचे सावकार 8 लाख पण रस देता येत नाही. डिरेक्टर तू काय मला असं तसं समजलास काय हा तुला गावाच्या बाहेर ते चला जाते की नाही हातपाय मोडून टाकू. सोडून येता ना तुम्ही तर जरा टेन्शन मध्ये आहे. आम्हाला खरंच खूप टेन्शन आलेलं. पुढे काय करायचं ना हा प्रश्न पडलेला आहे. हो नेहा मॅडम तुम्ही तर काय टेन्शन घेता मी आहे ना. म्हणजे कार्य का होईल का आपलं काम नाही तेवढी कॅश आहे आपल्याकडे म्हणून बोललो. ठीक आहे कसं तरी चालून घे. 4 लाख मी आता जातो पैसे घेऊन येतो हा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. गाबड्यांनो आम्हाला फसवता होय. थांबा तुम्हाला दाखवतोच. हॅलो नेहा मॅडम मी आलो. या सर तुमचीच वाट बघत होते बसा. हे का पैसे पण काय नाही म्हणजे पैसे थोडे जास्त आहेत ना म्हणून बोलू जरा सांभाळून वापरा. हो म्हणजे तुमची आमच्यावर शंका आहे का. आणि तसं जर शंका असेल ना तर नको तुमचे पैसे. नेहा त्यांचा आपल्यावरती विश्वास नाहीये बघ. आपल्याला नको ना त्यांचे पैसे. पहिली गोष्ट तर तुम्ही मला मॅम म्हणू नका. हे ठरलंय ना आपलं. आणि दुसरी गोष्ट काळजी करू नका. शहरात सारखाच आपला पण तिथे खूप गाजेल आणि 10 पटीने पैसे मिळतील. हो ना. नक्की 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 नाही मॅडम तुमचा आहे माझा विश्वास तसा. ओके आणि बघा मी तुम्हाला स्क्रिप्ट दिलेली आहे की पाठांतर करायचे डायलॉग वगैरे. ओके जमेल ना तुम्हाला. नक्की नक्की. बस एका लागलं तुम्ही जरा पण आम्हाला पुढची मीटिंग घ्यायची आहे. चालेल की चालेल. चला बाय बाय. चला बाय बाय सर. लाले तर घडलाय आपल्याला. लाले निघून गेलाय
आता मात्र जग्गू शेटची वाट बघणं महत्वाचं आहे. तुम्ही आलात? काही नाही. आमचं तर पॅकअप झालेलं आहे. पैसे म्हणून झालेलं आहे. हो नेहा मॅम, टेन्शन कशाला घेता, पैसे आणलेत ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे आपलाच माणूस आहे, हुशार आहे बरं का. हा. अरे वा, आता संपूर्ण टीमला सांगून टाकतो की शूटिंग पुढे चालू राहील म्हणून. हो हो. थँक्यू जगदीश शेठ. तुमचं दुकान नाही इथे सगळ्यांनी. त्यात काय एवढं, पैसे मोजून घ्या. पण आपलं पिक्चर चालेल ना, फायदा होईल. नक्की नक्की फायदा होणार. हो, आपला पिक्चर खूप चालणार आहे आणि आपला धडाकेबाज चालेल आणि खूप फायदा होईल. तुम्ही निश्चिंत राहा. हो हो. तुम्ही मदत केली ना त्याबद्दल थँक्यू जगू. जगू म्हटलं ते चालेल ना? हो, म्हणा ना, त्यात काय. मी दुसऱ्यासाठी जग्गू शेठ, तुमच्यासाठी फक्त जग्गू. अरे हो नेहा, पण एक प्रॉब्लेम झालाय ग. मी टीमला तर संपूर्ण पॅकअप करायला सांगितलं होतं ना. बहुतेक तरी पॅकअप पण यावं केलं असेल. ठीक आहे ना सर, आपण पुन्हा कंटिन्यू शूटिंग करूया ना. चालेल ना जगू? नाही चालणार. म्हणजे धावणार धावणार. चालते, आम्ही येतो मग. जोरदार करा पिक्चर. वार चोरांनो, नाही तुमची बुड सजवली ना, तर नावाचा नामदेव राव सांगणार नाही हे ना आम्ही बघतोच एक एकाला. ए बैला, अरे चल ना. चला चला, आपली आवरून पॅकअप करून टाकू आणि निघून जाऊया. ओके, तुम्ही इथला वेळ, मी तिकडचं आवरून घेते. हा, घ्या घ्या घ्या, पटकन पटकन निघून जाऊया आपण. काय जग्गू शेठ, काय झालं? कुणाला एवढं फोन लावताय? हो जग्गू शेठ, काय झालं? काय नाही रे लाल्या, ते आपले शूटिंग वाले. हा, एक फोनच लागत नाही. काय सांगता शेठ? हा, मी बघा आपल्या चिनूला पाठवलं होतं त्या शूटिंगच्या जागेवर, पण तिथेही दिसेना ते. अरे बापरे, पळून जळून गेले काय? काय झालं? काय नाही, ते शूटिंग वाले गाव ना, तर मायला हे फोन दिला ना. अरे माझे 1 लाख रुपये घेऊन गेली. मी बी पैसे दिले होते मायला, म्हणजे आपल्याला टोपी घातली. टोपीच घातली तुम्हा दोघांना. लय फुशार काय मारत होतो तुम्ही दोघं? हा, ए नाब्या, नीट बोल. तुला माहित आहे ना कोण आहे ती? मी काही विसरलास? असं जर बोलाल ना तर तुम्ही पण तुमचे 4 लाख इसरा. म्हणजे तुला 4 लाखाबद्दल काय ठाव आहे? त्याचं काय ना शेठ, नाम्याचं ना झोपत बी कान आणि डोळे उघडे असतात. त्या दिवशी लाल्या जेव्हा चालला होता ना रस्त्याने, तेव्हाच मला संशय आला, म्हणून ह्याच्या मागे मागे गेलो मी. म्हणजे बघावं जरा खोदून काय गावतंय ते. खोदून? खोदलं म्हणजे काय गावलं? 5 लाख मिळाले. 5 लाख. सांगतो त्या दिवशी जेव्हा तुम्ही शूटिंगला नेहाला दोघांनी पैसे देऊन तिथून बाहेर गेला ना, त्यावेळेस नेहाने त्या डायरेक्टरनं सगळी आवरावर सुरू केली. मी त्याचं सगळं शूटिंग माझ्या मोबाईलमध्ये करत होतो आणि त्यांचं जसं आवरावर मला लगेच कळलं की हे तुम्हाला चुना लावून पळाल्यात. मी लगेच तिथून थेट पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना सगळा घडलेला कारभार सांगितला. त्यांनी लगेच येऊन त्यांना सगळ्यांना अटक केलं आणि कागदी कारवाई करून सगळे पैसे माझ्याजवळ दिले. म्हणून मी घेऊन आलोय. म्हणून हे तुमचे 5 लाख.
नामे नाही नाही नामदेवराव तुमचे लय उपकार झाले बघा. अरे दोस्त आहे मी तुमचा. मित्रा जीव वाचवला जीव. एवढे पैसे गेले असतं तर मला जीवच द्यावा लागला. अरे शहरातले लोक म्हणतात ना, दोस्तीत नो सॉरी नो थँक्यू. अरे किती बी दलिंदर असतील ना, तर तुम्ही माझा दोस्त आहे. दोस्त बरं एवढं बोलताय तर एक मागू. अरे जीव माझ जीव. मग मोहिनी माझी नव होताय ना तुम्ही दोघं बाजूला. ए गाबड्यांनो, म्हणजे तुम्ही काय मोहिनीला सोडत नाही वाटतं. हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता. एक नमुना